नमस्कार, मी यामिनी महामुणकर. ही द गुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं आणि नव्या उपचार पद्धती अशा विविध बाबींवर तज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण किडनी ट्रान्सप्लांट या विषयावर विस्तृत चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर अमित लंगोटे आहेत. मी डॉक्टरांचे या कार्यक्रमात स्वागत करते. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टर अमित लंगोटे हे MBBS, MD, DNB, नेफ्रोलॉजी तसेच त्यांनी कॅनडा येथून होम डायलिसिसमध्ये फेलोशिप केली आहे. यासोबत USA मधून त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटची फेलोशिप देखील केलेली आहे आणि क्लिनिकल हायपरटेन्शनमध्ये देखील त्यांनी फेलोशिप केली आहे. डॉक्टर अमित लंगोटे हे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे वरिष्ठ सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट, किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर विशेषज्ञ आहेत. आणि त्यांना नेफ्रोलॉजी तसेच किडनी ट्रान्सप्लांटच्या क्षेत्रात 15 वर्षाहून अधिक अनुभव आहे. डॉक्टर लंगोटे यांनी USG मार्गदर्शित कॅथेटर प्लेसमेंट, रेनल बायोप्सी आणि रेनल USG वर लक्ष केंद्रित करून अटलांटा USA येथे नेफ्रो रेडिओलॉजीचं प्रशिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे. आणि आतापर्यंत डॉक्टरांनी मोठमोठ्या गुंतागुंतीच्या केसेस हाताळल्यात. त्यांच्या आतापर्यंतचा त्यांचा अनुभव लक्षात घेता आज आपल्याकडून त्यांच्याकडून किडनी ट्रान्सप्लांट या विषयावर माहिती जाणून घ्यायची आहे. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आपण दिवसेंदिवस लोकांची जीवनशैलीमध्ये खूप बदल होतोय, त्याचा परिणाम नकळत त्यांच्या शरीरावर होतोय. तर नेमकं किडनी ट्रान्सप्लांटची कोणती लक्षणं दिसून येतात आणि नेमकं किडनी ट्रान्सप्लांटची कारणं काय आहेत, काय सांगाल? तर भारतामध्ये आपण पाहतो की डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे बऱ्याच लोकांना ग्रस्त आहेत. त्याच्याशी सर्वात मोठी किडनी आजाराची मेन 2 कारणं म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. त्याच्या व्यतिरिक्त काही अशी कारणं आहेत ज्याचं निदान झालेलं नाही आहे, पण तो एक मोठा घटक आपल्याकडे आहे आणि त्याच्यावर बरेच रिसर्च चालू आहे की हे का होतं. जनरली हे आपण पाहतो शेतकरी वर्गांमध्ये किंवा जे उन्हातान्हात काम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये, ज्याला आम्ही म्हणतो किडनी डिजीज ऑफ अनडिफाईंड ओरिजिन ऑर इटिओलॉजी. त्याच्या व्यतिरिक्त किडनी स्टोन, पेनकिलरच्या गोळ्या किंवा किडनीचे पर्टिक्युलर आजार ज्याला आपण ग्लोमेरुलर नेफ्रायटिस म्हणतो किंवा काय जेनेटिक आजार जसं पॉलिसिस्टिक किडनी, अशी अनेक कारणं आहेत. पण मुख्य 2 जर कारणं विचारली तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहेत. लक्षणं म्हणाल तर सुरुवातीच्या काळामध्ये जनरली काहीच लक्षणं नसतात. त्याच्यामुळे बरेच रुग्ण हा आजार ओळखू शकत नाहीत. बऱ्याच डॉक्टरांना हा आजार पकडमध्ये येत नाही. लेट स्टेजमध्ये सूज येणे, रक्तदाब वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हिमोग्लोबिन कमी होणे, लघवीमध्ये फेस येणे किंवा थकवा जाणवणे, भूक न लागणे, अशा प्रकारची विविध लक्षणं लेट स्टेजमध्ये आपल्याला दिसू शकतात. डॉक्टर, जर कोणत्या रुग्णाला किडनी ट्रान्सप्लांट करायची असेल तर त्याच्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट करण्याचे कोणकोणते प्रकार आहेत आणि लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट आणि कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट यांच्यातील नेमका फरक काय आहे? प्रथम म्हणजे जो कुठला व्यक्ती डायलिसिसवर आहे त्याला ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते आणि किंबहुना त्यांनी ट्रान्सप्लांट करावं जर ते योग्य स्थितीत असतील तर. ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारामध्ये मोडतं, एक लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट आणि एक डिझीज डोनर ट्रान्सप्लांट. लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमधली कुठली व्यक्ती पुढे येऊन तुम्हाला किडनी डोनेट करत असेल तर. याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही डायलिसिसच्या न चालू करता सुद्धा लास्ट स्टेज किडनी आजारामध्ये ट्रान्सप्लांट करू शकता आणि डायलिसिस टाळू शकता. दुसरा प्रकार म्हणजे डिझीज डोनर ट्रान्सप्लांट. डिझीज डोनर ट्रान्सप्लांट म्हणजे एखादी व्यक्ती ज्याचा मेंदू काम करत नाही आहे, जसं एखादा ॲक्सिडेंटमध्ये ब्रेन इंजुरी झालं आहे किंवा ब्लीड झालं आहे किंवा एखादा मेंदूचा स्ट्रोक बसलेला आहे, अशा व्यक्तींचा मेंदू काम करत नाही पण बाकी सर्व अवयव काम करत असतात. आणि जेव्हा एक टीम ऑफ स्पेशलिस्ट 12 तासाच्या अंतराने 6 तासाच्या अंतराने हे कन्फर्म करते की हा ब्रेन परत कधी चालू होणार नाही आहे, तर अशा व्यक्तीला आपण ब्रेन डेड म्हणतो. आणि असे अवयव आपल्याकडे दान लोक करतात, तर त्याच्यामधून आपल्याला किडन्या मिळू शकतात, ऑर्गन्स मिळू शकतात वेगवेगळे. अनफॉर्च्युनेटली हे जे दान होतात हे फार कमी प्रमाणात आपल्या देशामध्ये होतं, म्हणून डिझीज डोनर ट्रान्सप्लांटमध्ये कधी कधी त्या व्यक्तींना 4 ते 5 वर्ष सुद्धा थांबायची गरज पडू शकते. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं की किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी पात्रता कशी ओळखली जाते? राईट. तर किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी आपल्याकडे
पहिली पात्रता म्हणजे कुठलीही व्यक्ती ज्याला डायलिसिसची गरज पडत असेल बरोबर. तर डिझीज डोनरमध्ये जर तुम्ही डायलिसिसवर असाल मग तुम्ही रजिस्टर करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला किडनी मिळेल, ज्याच्यासाठी 4-5 वर्षाची वेट पिरियड पण कधी कधी लागू शकतो. लिव्हिंग डोनरमध्ये जर तुमचा किडनी आजार लास्ट स्टेजमध्ये असेल आणि तुमची फॅमिली मेंबर डोनेट करायला तयार असेल तर मग तुम्ही डायलिसिसचा मार्ग न घेता डायरेक्टली ट्रान्सप्लांट करू शकता, ज्याला आम्ही प्रिएम्प्टिव्ह ट्रान्सप्लांट म्हणतो. किंवा तुम्ही डायलिसिसवर आला असाल तर तुमचा फॅमिली मेंबर लगेच डोनेट करू शकतो. याच्यासाठी ऑब्व्हियसली तुमची मेडिकल हेल्थ व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला एका शस्त्रक्रियेतून जावं लागतं. तुमचे हार्ट वगैरे हे सगळे फिटनेस व्यवस्थित असायला पाहिजे. आणि ह्या संपूर्ण गोष्टींचा चेकअप होतं आणि त्यानंतरच आपण डिसिजन घेता. बरोबर. तुमच्या मेडिकल फिटनेस, सर्जिकल फिटनेस, अनेस्थेशिया फिटनेस जर झाला असेल तर मग आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. पण ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीची असते, काय सांगाल? टिपिकली जर तुम्ही बघाल तर मी याचं ट्रान्सप्लांटचं जे वर्कअप असतं त्याचं उदाहरण म्हणजे एक लग्नाची जशी तयारी करतो आपण तशी आहे. पहिले म्हणजे एक डोनर आणि रेसिपियंट पाहिजे, म्हणजे एक नवरा नवरी आपल्याला हवी आहे, दोन्ही ती विलिंग पाहिजे लग्न करण्यासाठी आणि डोनेट करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण मेडिकल फिटनेस झाला की मग आपण जसं लग्नामध्ये कुंडली मॅच करतो 36 गुणांची, तशी आम्ही ट्रान्सप्लांटमध्ये 12 गुणांची HLA मॅच चेक करतो. जेवढी मॅच चांगली तेवढी किडनीचं आउटकम चांगलं ट्रान्सप्लांटचं. त्याच्यानंतर लग्नामध्ये जसं मंगळ वगैरे आहे का चेक करतो, तसं रेसिपियंटमध्ये येणाऱ्या दात्या किडनी विरुद्ध कुठल्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत का हे आपण चेक करतो. आणि हे सर्व जेव्हा व्यवस्थितपणे पार पडतं तेव्हा आईवडिलांची परमिशन लागते लग्नाला, तशी हॉस्पिटल ऑथरायझेशन कमिटीची परमिशन घेतो. आणि जर एखादा डोनर रिलेटेड पण दूरचा असेल जसं काका मामी तर मग आपल्याला गव्हर्नमेंट कमिटीची पण परमिशन लागते. या सर्व परमिशन्स घेतल्यानंतर आपण ट्रान्सप्लांट हे करू शकतो. एकंदरीत डॉक्टर, योग्य डोनर कसं ओळखायचं? पण योग्य डोनर हा असा डोनर ज्याला टेस्ट नंतर किडनी दानामुळे कुठल्याही प्रकारचा पुढे जाऊन दुष्परिणाम त्याच्यावर होणार नाही. जर एखादा डोनर डायबिटीज नसेल, BP नसेल, फार लठ्ठ नसेल, हार्ट आजार नसतील, लंग्स आजार नसतील तर हे आपण योग्य डोनर पकडतो. पण आजच्या काळामध्ये डिझीज डोनर हे फारसे अवेलेबल नसल्यामुळे बऱ्याच वेळा रेसिपियंटला किंवा किडनीग्रस्त रुग्णाला बरेच वर्ष थांबावं लागतं. तर अशा वेळी कधी कधी सिलेक्टेड केसेसमध्ये ब्लड प्रेशर असलेले डोनर, अर्ली स्टेज किंवा वेल कंट्रोल ब्लड प्रेशर आणि रेअरली वेल कंट्रोल डायबिटिक डोनर सुद्धा आजकाल घेतले जातात. पण ते केस प्रत्येक इंडिव्हिज्युअली तपासून करावं लागतं. डॉक्टर, अनेकांचा हा समज आहे की आपण किडनी डोनेट केली त्यानंतर आपलं आयुष्य कमी होईल आपलं. तर नेमकं ट्रान्सप्लांट केल्यानंतर किंवा जे डोनर आहे डोनरचे फायदे काय आहेत किंवा त्यांना नुकसान काही होऊ शकतं का? राईट. तर कधीही जेव्हा ट्रान्सप्लांट होतो तर लक्षात ठेवा की आपल्याकडे ऑलरेडी एक रुग्ण असतो आणि जर समोरून लाईव्ह डोनर असेल फॅमिलीमधला तर आपलं लक्ष हे नुसतं रुग्णासाठी नाही तर डोनरकडे पण तेवढंच लक्ष ठेवायला लागतं. डोनरची पूर्ण तपासणी ही ट्रान्सप्लांटच्या अगोदर केली. अगदी हेड टू टो म्हणाल तुम्ही, सगळे ऑर्गन्स तपासले जातात. हे सगळे ऑर्गन्स मधून जर तो पासून पुढे आला तरच आपण त्याचं ट्रान्सप्लांटसाठी ऑर्गन एक्सेप्ट करतो. अशा कुठल्याही टेस्टमध्ये शंका जरी निष्पन्न झाली की डोनेशनमुळे त्या डोनरला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकेल तर तो डोनर आपण सिलेक्ट करत नाही. अपोलो हॉस्पिटलमध्ये खास करून आमच्या टीम व्यतिरिक्त एक फिजिशियन डॉक्टर, एक डोनर ॲडव्होकेट म्हणून ठेवलेला आहे जो ह्या टीमशी निगडीत नाही आणि तो फक्त डोनरच्या रिपोर्ट्सच्या आधारे शेरा देतो की हा डोनर पुढे जाऊ शकतो की नाही. तिथे जर त्यांनी सांगितलं की हा डोनर फिट नसेल तर मग आम्ही तो डोनर घेत नाही. तर हा एक एक्स्ट्रा स्टेप आम्ही ठेवलेला आहे डोनरचं हित जपण्यासाठी. डॉक्टर, किडनी ट्रान्सप्लांटची ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने होते, काय सांगाल? तर किडनी ट्रान्सप्लांटसाठी जसं मी म्हटलं आपण एक फॅमिली डोनर मागतो किंवा एक डिझीज डोनर ठरवतो. जर फॅमिलीमध्ये डोनर नसेल तुमच्या तर मग आपण डिझीज डोनर वेटलिस्टवर येतो. डिझीज डोनर वेटलिस्टमध्ये तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीकडे रजिस्टर करता आणि तुम्हाला वाट बघायला लागते तुमचा डोनर तुम्हाला मिळेपर्यंत, ज्याचा काळ 3 ते 4 वर्ष सुद्धा असू शकतो. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी डोनर असेल, पूर्वी फक्त ब्लड ग्रुप सेम असलेले डोनरच ट्रान्सप्लांट व्हायचे, आता आपण ब्लड ग्रुप वेगळे जरी असतील तरी हे ट्रान्सप्लांट करू शकतो. फॅमिली जेव्हा डोनर मिळेल तुम्हाला तर मग मी जसं ते लग्नाचं एक्झाम्पल दिलं तशा 3 स्टेपमधून जातं. पहिले तर डोनरची फिटनेस, रेसिपियंटची फिटनेस, ते फिट असतील तर मग तुम्ही HLA मॅच करता. HLA मॅचिंगमध्ये तुम्ही जर व्यवस्थित निघालात त्याच्यापुढे तुम्ही अँटीबॉडीज चेक करता. अँटीबॉडीजमधून पास झालात की मग तुम्ही एखादा हॉस्पिटलची कमिटी किंवा झोनल गव्हर्नमेंट कमिटी यांच्याकडनं आपण परमिशन प्राप्त करतो आणि ही परमिशन मिळाली की
आपण ट्रान्सप्लांट सर्जरी करतो. जर एखादी फॅमिली मोटिवेटेड असेल तर ह्या सर्व लाईव्ह डोनेशनमध्ये 3 आठवड्यामध्ये सुद्धा आपण ट्रान्सप्लांटच्या टेबलवर येऊ शकतो. डॉक्टर, ट्रान्सप्लांट नंतर जी पुनर्प्राप्ती असते ते कसं योग्य पद्धतीने होतं का? हो, सो ट्रान्सप्लांट नंतर आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक आहे, कारण की ट्रान्सप्लांट नंतर तुम्ही कायमस्वरूपी काही प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या औषधं घेत असता. ही औषधं जशी किडनी टिकून ठेवण्यासाठी गरजेची आहेत, तसं एक साईड इफेक्ट म्हणून इन्फेक्शनची रिस्क आपली वाढते, कारण की प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तर इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी तुम्हाला काळजी घ्याव्या लागतात, जसं की मास्क वापरणे किंवा बाहेरचं रस्त्यावरचं न खाता पिता घरातलंच स्वच्छ जेवण वापरणे, उकळलेलं पाणी किंवा बॉटल्ड वॉटरचा वापर करणे. असं जर आपण केलं त्याच्यानंतर रेग्युलर फॉलोअप तुमच्या डॉक्टरचा असला पाहिजे. ब्लड टेस्ट केल्यावरच तुम्हाला कळेल की तुमच्या ट्रान्सप्लांट किडनी व्यवस्थित काम करते की काही प्रॉब्लेम्स येत आहेत, कारण की अर्ली स्टेजमध्ये लक्षणं दिसत नाहीत, लेट स्टेजमध्येच कळतात तुम्हाला. त्यामुळे रेग्युलर चेकअप गरजेचं आहे. जनरली एक 4 ते 6 आठवड्यामध्ये रेसिपियंट ऑलमोस्ट तुम्हाला कामाला जायला सुद्धा रेडी होऊ शकतो. काही पूर्वकल्पना लोकांच्या मनामध्ये आहेत की तुम्हाला 6 महिने एकदम वेगळं AC रूममध्ये ठेवून बंदिस्त ठेवायला लागतं. तशी गरज नाही. कॉमन सेन्स वापरून तुम्ही जर इन्फेक्शनपासून लांब राहिलात, गर्दीपासून लांब राहिलात, आजारी व्यक्तींपासून लांब राहिलात, तर तुम्ही एक 6 आठवड्यामध्ये ऑलमोस्ट तुम्ही तुमच्या जॉबपर्यंत परत जाऊ शकता. पण डॉक्टर, किडनी ट्रान्सप्लांटची प्रोसेस झाल्यानंतर रुग्णाला तर या सगळ्या गोष्टींचं पालन करणं गरजेचंच आहे, पण जो डोनर असतो त्याला देखील या गोष्टींचं पालन करणं कितपत गरजेचं? सर, चांगला प्रश्न विचारलात, कारण की हा एक मोठा मिसकन्सेप्शन आहे की डोनरलाही काही कायमस्वरूपी रेस्ट्रिक्शन्स येतात. डोनर असं समजा की डोनरला सर्जरीमधून जेव्हा त्याची जखम पूर्ण भरून झाली असेल तर डोनरला त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारचे प्रिकॉशन्स जसे रेसिपियंटला आहेत, मास्क वापरणे किंवा हँड वॉशिंग किंवा बाहेरचं खाऊ नका किंवा हे असं काही गरज नसते. फक्त प्रिकॉशन म्हणून आम्ही डोनरला सांगतो की तुम्ही वर्षातून एकदा किडनीच्या टेस्ट नक्की करत राहा, कारण की तुम्ही एक किडनी दिलेली असते. त्या काळी जरी डोनरला आजार नसेल तरी पुढे जाऊन कधी जर डायबिटीज झाले, ब्लड प्रेशरचे आजार उत्पन्न झाले, हार्ट आजार झाले तर तुम्हाला किडनीवरही दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून तुम्ही वर्षातून एकदा कायमस्वरूपी त्रास असू किंवा नसू तुम्ही किडनीच्या टेस्ट करत राहा. बाकी अत्यंत दुसरी कुठलीही प्रिकॉशन नाही. सर्जरी एकदा हील झाली की तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रिकॉशनची गरज नाही. नक्कीच. डॉक्टर, ट्रान्सप्लांट नंतर औषधांचं पालन करणं कितपत महत्वाचं आहे? बऱ्याच युवा ट्रान्सप्लांट रेसिपियंट जे आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही बघतो की एकदा किडनी ट्रान्सप्लांट झालं आणि सगळं व्यवस्थित चाललं की बऱ्याच वेळी ह्या यंग अवस्थेमधली जी मुलं असतात ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते बऱ्याच वेळा औषधांमध्ये गडबड करतात. आणि ह्या वयामध्ये खास करून औषधं वेळेवर न घेणे हा एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे ट्रान्सप्लांट किडनी खराब होते. ट्रान्सप्लांट नंतर तुमच्या डॉक्टरने सांगितलेले ट्रान्सप्लांटची औषधं जोपर्यंत तुमचे डॉक्टर सांगत नाहीत बंद करायचे तोपर्यंत तुम्ही कधीही बंद करायची नाहीये. आणि कधीही ही औषधं जनरली बंद होत नाहीत, एक्सेप्ट कधी तुम्ही खूपच आजारी असाल अशा वेळेस ही काही औषधं थांबवली जातात. अन्यथा ही औषधं कायमस्वरूपी तुम्हाला घ्यावी लागतात. ही जर नाही घेतली तर किडनी रिजेक्शन होऊ शकतं. आणि एकदा जर रिजेक्शन झालं तर मग किती तीव्र रिजेक्शन आहे त्याच्यावरनं हे रिजेक्शन रिकवर होईल किंवा नसेल आणि किडनीला परमनंट इंजुरी होऊ शकते आणि तुमच्या ट्रान्सप्लांट किडनीची आयु मर्यादा बऱ्यापैकी कमी होऊ शकते. डॉक्टर, यशस्वी ट्रान्सप्लांटच्या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये काही बदल होतो का? नक्कीच. जर तुम्ही ट्रान्सप्लांट आणि डायलिसिसचं कंपॅरिझन केलं तर लक्षात घ्या की किडनी साधारणतः 8 ते 9 अशी विशिष्ट काम करते. त्याच्यामध्ये डायलिसिस हे फक्त एक काम करतं जे म्हणजे शरीरातली घाण कमी करणे. बाकी जी 7-8 कामं आहेत ती आपल्याला आदर औषधाद्वारे पुरवावी लागतात किंवा ती कम्प्लिटली पुरवता येत नाही. आणि डायलिसिस हे आयुष्यभर करत राहावं लागतं. बरोबर. तुम्ही जर ट्रान्सप्लांट केलं तर नुसतंच ब्लड साफ करणे व्यतिरिक्त ही 7-8 वेगळी जी कार्यप्रणाली आहे किडनीची ती तुम्ही पुनर्स्थापन करू शकता. त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दिवस आणि रात्राचा जो फरक आहे तो ऑलमोस्ट लाईफमध्ये चेंज होतो. त्याचबरोबर शारीरिक जे आयुमर्यादा वाढते, क्वालिटी ऑफ लाईफ वाढते. हा व्यक्ती पुनर्जीवन स्थापित करू शकतो. तो जॉबला जाऊ शकतो, जर लग्न नसेल झालं तर लग्न करू शकतो आणि एक
चांगलं निरोगी आयुष्य करू शकतो, जे तुम्हाला डायलिसिसनी पॉसिबल नाही. पॉसिबल नाही. एकंदरीत त्याचे काही साईड इफेक्ट त्या पद्धतीने होत नाहीयेत, पण आपण सुखी आणि समृद्ध आयुष्य जगू शकतो याची खात्री आपण निश्चित, अपोलो निश्चित. हॉस्पिटल मार्फत तुम्ही देताय. नक्की नक्की. डॉक्टर, मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणानंतर म्हणजेच किडनी ट्रान्सप्लांट बाबत नैतिक विचारधारा काय आहेत आणि भारतामध्ये किडनी डोनर आणि ट्रान्सप्लांटवर काही कायदेशीर चौकट देखील आहे का? हा एक अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण की बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट जेव्हा ट्रान्सप्लांटसाठी येतात त्यावेळी म्हणतात की माझा अमुक मित्र आहे, तमुक मित्र आहे, किंवा आम्ही त्याला पैसे देऊन किडनी तो द्यायला तयार आहे. तर लक्षात घ्या, भारतामध्ये ट्रान्सप्लांट कायदा आहे. त्या कायद्यानुसार ॲज अ इमिजिएट फॅमिली मेंबर हा डोनेट करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचा आजी आजोबा, तुमचे आई वडील, तुमची नवरा किंवा बायको, तुमचे भाऊ बहीण, तुमची मुलं आणि तुमचे ग्रँड चिल्ड्रन्स, नातू नात, इथेपर्यंत इझिली तुम्हाला डोनेट करू शकतात. याला आपण म्हणतो फर्स्ट डिग्री रिलेशन्स, जे तुम्हाला हॉस्पिटलच्या लेवललाच परमिशन घेऊन ट्रान्सप्लांट करता येतात. काका काकी, मामा मामी हे सेकंड डिग्री रिलेटिव्हजमध्ये येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट परमिशन लागते. याच्या व्यतिरिक्त कुठलाही व्यक्ती पैशाची देवाणघेवाण करून किंवा खरीददारी करून जर ट्रान्सप्लांट करायचा प्रयत्न करत असेल तर ते कायद्याने अलाउड नाही आणि ते इल्लीगल आहे. बरोबर. त्यामुळे असे ट्रान्सप्लांट्स आपण करत नाही. अनेकदा चित्रपटामध्ये बघून देखील लोक असं करायला जातात की पैशाची गरज असली का आपण किडनी ट्रान्सप्लांट केल्याने पैसे मिळतात म्हणून हे असे गैरव्यवहार देखील केलेले जातात. डॉक्टर, किडनी ट्रान्सप्लांट किंवा इतर सेवांमध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा काय दिली जाते? राईट. तर अपोलो हॉस्पिटल 2018 पासून किडनी ट्रान्सप्लांट करत आहे आणि मधले कोविडच्या काळामध्ये ट्रान्सप्लांट रोखलं सुद्धा गेलं, तरी सुद्धा मागच्या 6 वर्षामध्ये आम्ही जवळपास 600 ट्रान्सप्लांट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट झालेत, लिव्हर ट्रान्सप्लांट झालेले आहेत आणि हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा झालेले आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे रोबोटिक सर्जरी सुद्धा किडनी रेसिपियंटसाठी करता येते, ज्याच्यामुळे मिनिमल कट, मिनिमल वेदना आणि क्विक रिकव्हरी टाईमद्वारे पेशंट आपल्या पूर्वत आयुष्यावर जाऊ शकतो. तशाच व्यतिरिक्त सगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स केसेस, जसं की ब्लड ग्रुप वेगळं असेल तर आम्ही करू शकतो. स्टिरॉइड फ्री ट्रान्सप्लांट्स आम्ही करतो विशिष्ट रुग्णांमध्ये. जर येणाऱ्या दात्याविरुद्ध अँटीबॉडीज असतील तर डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉलद्वारे आम्ही असे ट्रान्सप्लांट करू शकतो. जर एखाद्याला एबीओ इनकम्पॅटेबल ट्रान्सप्लांट करायचा नसेल तर स्वॅब म्हणजे 2 कपलमध्ये एक्सचेंज करायच्या किडन्या, त्याच्याने करून सेम ब्लड ग्रुप्स एकमेकांना मिळू शकतील, अशा प्रकारचे ट्रान्सप्लांट करू शकतो. आम्ही पीडियाट्रिक ट्रान्सप्लांट्स करतो. आम्ही एल्डरली रेसिपियंट, एल्डरली डोनर्सचे सुद्धा ट्रान्सप्लांट करतो. सो तुम्ही जर बघाल तर कुठल्याही प्रकारची कॉम्प्लेक्स केस असेल तर अपोलो हॉस्पिटलमध्ये आपण योग्यरित्या करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानांचा कितपत वापर केला जातो आणि कोणत्या कोणत्या तंत्रज्ञानांचा समावेश आहे? राईट. तर आपल्याकडे जसं मी हे मेडिकल जे तुम्हाला कॉम्प्लेक्स केसेस सांगितल्या, तर हे ब्लड ग्रुप वेगळे असतील किंवा डिसेन्सिटायझेशन करायचे असतील तर तशा स्पेशल फिल्टर्स किंवा मशीन्सद्वारे आपण ते अँटीबॉडीज काढण्याचं काम करू शकतो. रोबोटिक सर्जरीमध्ये जसं मी बोललो, रोबोट हे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये नाही आहेत, पण मिनिमल कट आणि मिनिमल पेनद्वारे क्विक रिकव्हरीसाठी रोबोटिक ट्रान्सप्लांट आपण रेसिपियंटसाठी करू शकतो. आपल्याकडे स्पेशलिस्ट ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स आहेत, जे ट्रान्सप्लांटच्या अगोदर सुरुवातीपासून ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर फॉलोअपपर्यंत पेशंटच्या बरोबर प्रवास तो करतात. तसंच फायनान्शियली चॅलेंज पेशंटसाठी असतील तर आपल्याकडे फायनान्शियल कोऑर्डिनेटर्स आहेत, जे वेगवेगळ्या ट्रस्टद्वारे या पेशंटसाठी पैसे जमा करून त्यांना ट्रान्सप्लांटच्या लेवलला आणून पोचवतात. तर अशा प्रकारे सर्वच लेवलला आपण त्यांना सपोर्ट करून योग्य ट्रान्सप्लांटसाठी रेडी करतो. डॉक्टर, अपोलोच्या मार्फत ऑर्गन डोनर हा एक कार्यक्रम राबविला जातो, या कार्यक्रमाबद्दल आपण सांगा. राईट. तर हा जो कार्यक्रम आहे तो वेगवेगळ्या शहरांमध्ये राबवला जातो. आपण या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन तिथे लोकांना अवेअर करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो. बऱ्याच लोकांना अज्ञानता आहे किडनी डोनेशन संदर्भात. काही पूर्वग्राह्य कन्सेप्ट्स आहेत ज्याच्यामुळे ते पुढे येत नाहीत आणि डोनेशनला तयार होत नाहीत. तर ह्या ज्या मिसकम्युनिकेशन किंवा मिसकन्सेप्शन्स आहेत त्या काढण्यासाठी आमचे डॉक्टर्स वेगवेगळ्या शहरामध्ये, आमचे कोऑर्डिनेटर्स वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन हा कार्यक्रम घेतात आणि टाउन हॉल मीटिंगसारखे लोकांना बोलवून त्यांना त्याच्या बाबतीत माहिती देतात. काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, काही फिल्म्स दाखवून त्याच्या बाबतीत किंवा काही लाईव्ह केसेसचे अनुभव त्यांच्यासमोर शेअर करून त्यांचे जे पूर्वग्राह्य मिसकन्सेप्शन्स आहेत ते काढायला मदत करतात. आणि वेगवेगळ्या लेवलला विलेज लेवलला जाऊन हे आपण मिसकन्सेप्शन्स
काढायचा प्रयत्न करतोय. एकंदरीत अपोलोच्या ऑर्गन डोनर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते हे म्हणायला काही हरकत नक्कीच, नाहीये. नक्कीच. तसंच डॉक्टर, होतं. शेवटचा प्रश्न, किडनी ट्रान्सप्लांटचा विचार करणाऱ्या रुग्णांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी एवढं सांगेन की जर तुम्ही डायलिसिसवर असाल तर एक लक्षात घ्या, डायलिसिस हे नेव्हर एंडिंग आहे. अगदी मरेपर्यंत डायलिसिस कंटिन्यू करण्याची गरज पडते. तुम्ही जर एखाद्या वर्षाचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये खर्च बघाल तर तुम्ही सगळे खर्च बघाल तर जवळपास 30-40 हजार तर कुठेच जात नाही. 1.5-2 वर्षामध्ये तुम्ही 8-10 लाख खर्च करता आणि आजकाल कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये 6-7 लाखामध्ये एक चांगलं ट्रान्सप्लांट तुमचं होऊ शकतं. तसंच क्वालिटी ऑफ लाईफ ही जास्त चांगली राहते. लॉन्जिव्हिटी म्हणजे जास्त जगू शकतो हा रुग्ण. तसंच हा रुग्ण पुढे जाऊन जॉब करू शकतो, इन्कम जनरेट करू शकतो. असे बरेच फायदे ट्रान्सप्लांटनी आहेत जे तुम्हाला डायलिसिसवर मिळू शकत नाही. तर माझा हा सल्ला राहील की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संबंध विचारा की हे ट्रान्सप्लांट कसं करू शकता. आणि जर तुमच्या घरात डोनर असेल तर तुम्ही 4 ते 5 वर्ष थांबण्याची गरज नाही. तुम्ही जर डोनेट केलं तर हे सर्व 4-5 वर्ष अगोदरही तुम्ही करू शकता. तर नक्कीच तुम्ही ट्रान्सप्लांटसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे माझ्या मते. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी किडनी ट्रान्सप्लांट या विषयावर अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल आपले आभार. नमस्कार. प्रेक्षक हो, हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास.